महिलांच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तोट्यात असलेली एसटी महिलांमुळे फायद्यात आली, फडणवीसांची माहिती। अमित शहांच्या दौऱ्यात जागा वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार, महाजनांना विश्वास। मित्रपक्षांना निवडून आणणं भाजपची जबाबदारी। धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह जिथे असेल तिथे भाजप पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणेल, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची तटकरे यांची माहिती। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा भाजप नेत्यांचा आग्रह। जागा वाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नेत्यांनी अमित शहांना तसा प्रस्ताव दिल्याची ही माहिती। महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही, प्रफुल्ल पटेल यांची माझाला माहिती। सध्या जागा वाटपात ज्या पक्षाचा आमदार त्यालाच पुन्हा संधी मिळावी हीच भावना, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारच निवडणूक लढवणार, अजित पवारांच्या उमेदवारीवरून जयंत पाटील यांचं वक्तव्य। पुढील 12 ते 13 दिवसात पंढरपूर आणि माढा विधानसभेकरता उमेदवार जाहीर करणार, शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन। राज्यामध्ये मवियासाठी चांगलं वातावरण, पवारांची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचं वारं, शरद पवार जो उमेदवार देणार तो निवडून येईल, खासदार धैर्यशील मोहिते यांचा दावा। माळशिरसमधून उत्तम जानकर निवडणूक लढणार, मोहिते पाटलांची माहिती। दिल्लीची सत्ता घालवायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सरकारला धक्का द्या, जयंत पाटील यांचं आवाहन। उद्या महाराष्ट्रात निवडणूक झाल्यावर 100% मविया सरकार येणार, जयंत पाटील यांचा दावा। महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक गणेशोत्सवानंतर होणार, 20 ते 22 दिवसात जागा वाटप ठरणार, राष्ट्रवादी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। शरद पवारांनी स्वतःच्या मुलीला केंद्रात मंत्री केलं नव्हतं, मात्र लोकसभेला जे उमेदवार पराभूत झाले होते त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री केलं होतं। खासदार अमोल कोल्हेंची नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका। योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसचं सर्वेक्षण, काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवर विधानसभा निहाय सर्वेक्षण। दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेस उमेदवार देणार, नितीन राऊत यांची माहिती। सर्व खोटे आणि गद्दार एकत्र आल्यावर हीच परिस्थिती निर्माण होईल, सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्हे तर वर्चस्व आणि स्वहितासाठी एकत्र आलेत। बारामती प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा दोन्ही पक्षांना टोला। भाजप नेते किरीट सोमय्यांची निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून केलेली नियुक्ती नाकारली, एक्सद्वारे सोमय्यांची माहिती। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील बिहार पॅटर्न राबवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी अजित पवारांनी केल्याची एका इंग्रजी वृत्तपत्राची माहिती। जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। असा प्रस्ताव कोणीही मांडणार नाही, बिहार पॅटर्नवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर याला मुख्यमंत्री करा त्याला मुख्यमंत्री करा असं कोणीही म्हणू शकत नाही, भुजबळांचं वक्तव्य। रोहित पवारांनी महायुतीच्या भविष्याची चिंता करणं हा मोठा विनोद, महायुतीची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करा, रोहित पवारांच्या ट्विटवरून अमोल मिटकरींचा टोला। वंचित आणि गरिबांना न्याय देण्याची हीच योग्य वेळ, गोरगरिबांच्या बाजूने आवाज उठवायला प्रकाश आंबेडकर पाहिजेत, जरांगेंची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता, रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा ठराव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।